नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, 17 मे ते 15 जून ह्या कालावधीमध्ये अधिक महिना होत आहे. तर ह्याची आपण एवढी आवडीने आणि एवढी उत्कटतेने वाट बघतो, की जसं चातक पक्षी कसा पावसाची वाट बघत असतो, पहिल्या पावसाची, तशी आपण अधिक महिन्याची वाट बघत असतो, की किती सेवा करता याव्यात विष्णू भगवंतांच्या. जे राम भक्त आहेत, कृष्ण भक्त आहेत, त्यांना इतक्या सेवा करण्याचं पुण्य म्हणजे ह्या महिन्यामध्ये अगदी 100 पटीने वाढतं, की म्हणजे आपलं जे भक्तीचं अकाउंट आहे ते वाढवण्याचं काम हा महिना करत असतो आपला. हा इतका पुण्यदायक महिना आहे की भगवान विष्णूंना हा समर्पित असतो आणि हा 3 वर्षातून एकदा येतो. त्याच्यामुळे ह्याचं महत्त्व अगदी अगणित आहे. ह्याच्यामध्ये आपण जावयांना, मुलींना मानपान करतो, दान देतो. दानाचं सुद्धा खूप महत्त्व आहे. पण ह्या महिन्यामध्ये आपण आज हा विषय की आपण काय काय सेवा करू शकतो भगवान विष्णूंच्या, श्रीकृष्णांच्या, की जेणेकरून आपल्या आयुष्यातले सगळे प्रश्न मार्गी लागतील, पैशाचे संकट दूर होईल, आपल्या मुलांचं पुढे चांगलं होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली आंतरिक स्थिती, मानसिक स्थिती मजबूत होईल आणि आपली सगळी दुःख संकट आपल्यापासून दूर पळून जातील, आजारपणं दूर होतील. ह्याच्यासाठी आपण खूप सेवा करू शकतो ह्या महिन्यामध्ये आणि आपलं कार्मिक अकाउंट आपण वाढवू शकतो. तर कोणत्या कोणत्या सेवा करायच्या ह्या महिन्यामध्ये? तर सगळ्यात पहिली सेवा येते ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. ह्या पूर्ण 1 महिन्यामध्ये 17 तारखेपासून जर तुम्ही 15 जूनपर्यंत संकल्प करून की असं पाणी हात संकल्प करायचं तुम्हाला माहीतच असेल, की जर माहिती नसेल तर मी सांगते, की हातामध्ये आपल्या तळहातामध्ये असं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, फूल आणि 1 रुपयाचं नाणं घालायचं आणि मनात इच्छा बोलायची, की हे भगवंता, मी 1 महिना म्हणजे अधिक महिन्यामध्ये मी ही सेवा करत आहे. माझं नाव हे आहे आणि माझं गोत्र हे आहे. तर मी ही सेवा करत आहे. माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा. मनोभावे ही सेवा मान्य करून घ्या आणि तुम्ही करून घ्या ही सेवा, अशी आपण मनातल्या मनात इच्छा बोलायची आहे आणि ते पाणी आपण खाली जमिनीवर सोडायचं आहे. आणि मग 17 तारखेपासून आपण रोज एकदा कधीही म्हणा तुम्ही, दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही म्हणू शकता. पण सगळ्यात जर वेळ असेल, लवकर उठत असाल, कामाला जात नसाल, म्हणजे जॉबला वगैरे तुम्ही नसाल, तर सकाळी उठून लवकर ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही अंघोळ वगैरे करून जर ही सेवा केली, रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम जरी वाचलं, तरी कोणतीच गोष्ट अशक्य होणार नाही तुमच्यासाठी. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि ग्रहदोष दूर होतील, वास्तुदोष दूर होतील, पितृदोष दूर होतील तुमचे. शिवाय तुम्हाला ही उच्च कोटीची सेवा केल्याचं पुण्य लाभेल, तुमच्या मुलाबाळांचं सगळं मार्गी लागेल. तर ह्याच्यानंतर दुसरी सेवा म्हणजे सत्यनारायणाची पूजा. ह्या महिन्यामध्ये तुम्ही एकदा तरी, कमीत कमी एकदा, असं तर खूप म्हणजे 4 वेळा 5 वेळा संकल्प करून आपण करू शकतो, पण कमीत कमी एकदा तरी तुम्ही सत्यनारायणाची पूजा, अगदी तुम्हाला शक्य नसेल, परिस्थिती नसेल, तर तुम्ही अगदी म्हणजे रव्याचा प्रसाद करून प्रसादी जरी पूजा केली तरीसुद्धा त्याचं तुम्हाला अगणित असं फळ मिळू शकतं, तुमच्या आयुष्याचं सोनं होऊ शकतं. ह्याचं इतर वेळी केलेल्या पूजेपेक्षा अधिक महिन्यामध्ये केलेली सत्यनारायणाच्या पूजेचं तुम्हाला 1000 पटीने फळ मिळू शकतं. त्याच्यानंतर तिसरी सेवा म्हणजे तुम्ही आपली बाळकृष्णाची मूर्ती तुमच्याकडे असेल, मूर्ती म्हणजे छोटंसं बाळकृष्ण हा प्रत्येकाच्या घरी असतोच आपल्या देवाऱ्यामध्ये आणि असावाच. नसेल तर तुम्ही तो खरेदी करून आणा, तो लागणारच आहे. तर तो काय करायचा, तामनामध्ये असे संकल्प करा, मी ही सेवा करत आहे महिनाभर, माझी इच्छा किंवा माझी सेवा मान्य करून घ्या, माझ्या मुलाबाळांचं सगळं चांगलं होऊ दे, माझ्या नवऱ्याचं चांगलं होऊ दे, असं तुम्ही इच्छा बोला आणि बाळकृष्णाची मूर्ती तामनात ठेवा. पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करा, त्याच्यानंतर पंचामृत घ्या, पंचामृताने अभिषेक करा, की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा 108 वेळा तुम्ही जप करत करत पंचामृताने अभिषेक करा. मग पाण्याने अभिषेक करा आणि नंतर छान पुसून वगैरे मूर्ती चंदन वगैरे लावून ठेवून द्या, अष्टगंध लावून.
अशी अशी ही सेवा रोज 1 महिना तुम्ही करा. रोज पंचामृताने अभिषेक करत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करा. तुम्हाला ह्याचं इतकं फळ मिळेल की ही सेवा म्हणजे एक छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हणण्याजोगी आहे. सेवा वाटते छोटी, पण ह्याचं फळ इतकं अमाप आहे की तुम्ही विचार करू शकणार नाही. अशा तुमच्या गोष्टी चुटकीसरशी मार्गी लागतील. तुम्हाला कळणार पण नाही. कधी आपलं दुःख भगवंताने दूर केलं हे तुम्हाला कळणारच नाही. त्याच्यानंतर ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ह्या मंत्राचा सुद्धा तुम्ही जाप करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमःचा जाप करू शकता. अगदी नाही तर तुम्ही राम 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 असं सुद्धा वहीमध्ये तुम्ही लिहू शकता. जितकं 1 महिन्यात तुम्हाला होईल एवढं तुम्ही लिहा. आणि ती वही नंतर अयोध्येचं राम बँक आहे तिथे तुम्ही पाठवू शकता. अशा कितीतरी सेवा करण्याजोग्या आहेत, पण ह्या महत्त्वाच्या सेवा मी तुम्हाला सांगितल्यात, ह्या करून घ्या. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मुलांचं नशीबसुद्धा सोन्यासारखं चमकून निघेल. नक्की करा. माझा हा चॅनल आवडला तर नक्की सबस्क्राईब माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा. नमस्कार.